पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 209। पतनासी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधीपुरते कारण बहुवारावे वचन, सर्वस्वासी नाडी ऐसी लाघवाची वेडी, तुका म्हणे दुरी राखता हे तेची बरी। 4 चरणाचा अभंग आहे, तुकोबरा आहे। याच्यातून आपले स्वतःची स्त्री जी आहे किंवा पत्नी ही परमार्थास कशी आड येते, त्याकरता आपण तिचे जे काही इतर भाग आहेत ते सोडून परमार्थासंबंधी जे आहे तिथं विचाराने राहावं असं शिकवत आहे। पतनासी नेती हे काय करतात तर परमार्थाकडे वळू देत नाहीत। परमार्थ सोडून आपण जे काही करत असेल ते सगळं पापच आहे, म्हणजे पतनाकडे जाणं आहे। पतन म्हणजे काय तर अधपतन। अधपतन म्हणजे आपले जे काही आत्ता स्थिती त्यापेक्षा आपण खाली खाली जाणं। खाली जातो म्हणजे कुठं जातो तर मनुष्य योनीपेक्षा इतर योनी सगळ्या काय आहेत तर खालच्याच आहेत। त्यामुळं पशु पक्षी सर्प विंचू कीटक असले जे सगळेच प्राणी आहेत ते पतनाने प्राप्त झालेले प्राणी आहेत। त्यांना तो जन्म त्यांच्या पापापासून झाला आणि अशा जन्माला पाठवण्याकरता कारण कोण ठरतं तर ही स्त्री ठरते। कारण जे करायचं आहे ते करू देत नाही। वास्तविकता करायचं आहे काय तर परमार्थ करायचा आहे आणि परमार्थ केला असता आपल्या संसाराचं वाटोळं होईल, आपला संसार राहणार नाही। शिवाय आपल्या ज्या काही गोष्टी त्या गोष्टी हा ऐकणार नाही असं नक्की त्यांच्या ठिकाणी ग्रह असतो। म्हणून हे सोडून बाकीचं काही करा, त्यासाठी काय आहे की त्या या बाजूला किंवा परमार्थाच्या बाजूला वळू देत नाहीत। हेच मुळात काय आहे पतन आहे आणि म्हणून ह्या सगळ्या पतनाला घेऊन जाणाऱ्या तिचा खोटा स्नेह प्रीती। आता तिने जे काय आपल्याकडं प्रेम दाखवलेलं असतं, स्नेह दाखवलेला असतो, हे सगळं खोटं आहे। कारण आपलं जे काय आहे ते प्राप्त होण्याकरता आहे। म्हणून काय आहे की प्रत्येक गोष्ट असे की जे जे काही प्राप्त करून घ्यायचं असतं त्याच्याकरता प्रेम दाखवायचं। जग हे कसं आहे की सगळंच जग तसंच आहे की ते आपल्याला जर प्रेम दाखवत असेल तर दिल्या घेतल्यापुरतंच आहे। म्हणून मग तसंच आहे ह्यांचं आहे। त्यांना जे आवश्यक असतं ते प्राप्त होण्याकरता त्यांनी दाखवलेला स्नेह असतो आणि त्याने दाखवलेली प्रीती असते। स्नेह म्हणजे जवळीक आणि प्रेम हे दोन्ही गोष्टी काय आहेत वरकरणीच आहेत। कशा करता तर वस्तू लाभाकरता किंवा विषय लाभाकरता। विषय लाभ होईपर्यंत या सगळ्या गोष्टी काय आहेत की जवळीकेने आणि प्रेमानं दाखवल्या जातात। विषय प्राप्त होत नसेल तर तिथं काहीच नाही, म्हणजे मग होतं ते सगळं खोटंच होतं। तेव्हा ते कसं आहे तर तिचा खोटा म्हणजे ते खोटंच सगळं असतं, हे आपण लक्षात ठेवावं। कारण कधीही झालं तरी विषय प्राप्तीकरता दाखवलेलं प्रेम आहे हे सहज आपण लक्षात घ्यावं।
विधीपुरते कारण. आता त्यांचा आपला संबंध आहे. मग हा संबंध असल्यामुळं जे आपल्याला शास्त्राने सांगितले त्या शास्त्रापुरता संबंध ठेवायचा, एरवी नाही. कारण शास्त्र सांगतं म्हणून त्यांच्या ठिकाणी जे काही असेल ते त्याला लागत असणारे अन्न, पाणी, वस्त्र या गोष्टी प्राप्त करून देणं हे शास्त्राने सांगितलं आहे. तिच्या ठिकाणी ज्या स्त्री गरजा आहेत ते शास्त्राने सांगितल्यात, तेवढ्यापुरता संबंध आहे. म्हणून विधीपुरते कारण. कारण हा शब्द इथं संबंध म्हणून आहे. काय संबंध घेतला तर जसं शास्त्र आपल्याला सांगतंय तसं. मग त्यासाठी काय आहे की शास्त्राने नाव दिलं त्याला. कोणतं नाव दिलं तर धर्मपत्नी. म्हणजे धर्माप्रमाणे तुम्हाला ते प्राप्त झालेली आणि धर्माप्रमाणे तुम्हाला तिचा सांभाळ करावा लागेल. धर्म आणि त्याचा सांभाळ हाच विधी आहे. एरवी काय आहे, एरवी प्रत्येकजण स्वतंत्र आहे. जो तो परमार्थात आपल्यापुरता आहे. आपण आपला परमार्थ करू शकतो आणि पत्नीनं तिचा परमार्थ करायचा असतो. आपण केलेला परमार्थ तिच्या ठिकाणी लागू राहत नाही. आपण एखादं पुण्यकर्म केलं, शास्त्र सांगतं तसं, तर त्यातला पुण्याचा वाटा स्त्रीचा असतो. पण आपण केलेल्या परमार्थात मात्र वाटा नसतो. म्हणजे जर तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेत असाल तर अर्ध ज्ञान तिकडं पोचलं असं कधीच होत नसतं. त्या ठिकाणी काय आहे की फक्त विधिकर्म केलेले आहेत, ती विधिकर्माचेच फक्त पुण्य तिथं जातं. कारण का तर ते अर्धांगिनी म्हणून, आणि परमार्थाच्या ह्याच्यात अर्धांगिनी नाही. ज्याने त्याने आपल्या पुरतं करायचं असतं. म्हणून इथं जे काही आहे ते विधीपुरतं संबंध ठेवा. बहुवारावे वचन. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं उगीचच बोलत राहू नये. काही संबंध असेल तेवढ्यापुरतं बोलावं आणि बाकीचं जे बोलणं आहे ते सरळ काय करावं, वारावे. वारावे म्हणजे बाजूला करावे. त्या ठिकाणी विचार करताना आपण हे टाळायचं आहे. कारण सगळ्याच गोष्टी जर ऐकत राहिलो तर आपलं नुकसान होईल. झालतं असं की जन्मेजय हा राजा होता आणि त्याला सांगितलं होतं ऋषीमुनीने की तो ह्या दिशेला जाऊ नको, त्या दिशेला गेला तर तिकडली काय वस्तू आणू नको. पण चुकून हा त्या दिशेला गेलाच शिकार करण्याकरता आणि गेला. त्याला तिकडे एक सुंदर स्त्री दिसली, घेऊन आला. मग आता ही स्त्री सारखं आता त्याची पट्टराणीच झाली. ती सांगल तसं त्याला वागावं लागलं जन्मेजयाला. आणि मग काय झालं की तिने एक यज्ञ करायचा ठरवला. त्या यज्ञासाठी लागणारे 18 ब्राह्मण आणले आणि यज्ञाची सुरुवात झाली. पण ते दुपारच्या सुट्टीत ब्राह्मण झोपले. मग हिने सांगितलं ह्यांना पाणी मारून उठवा. मग पाणी मारायला गेलं, ते पाणी झालं शस्त्र आणि ते 18च्या 18 मरून गेले. आता हे पुन्हा त्याच्या लक्षात आलं, मला सांगितलं होतं की तिकडं जाऊ नको, गेलं तर तिकडं आण नको. हिच्यामुळं मला आता कितीतरी दोष लागला. ब्राह्मणाची हत्या झाली आणि हा यज्ञ बंद पडला. आता काय करावं म्हणून मग शुकमुनीला विचारलं, मग काय करू मी. व्यासांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू आता 18 हात कापड आण आणि ते काळं कर आणि तिकडं काय महाभारत ऐकायला बस. जसं जसं एक स्कंद होईल तसं ते कापड त्या भागाचं पांढरं होईल, एक हात, आणि एक ब्राह्मण उठून बसेल. असं ते जे काही होतं ते सगळे स्कंद होईपर्यंत हे ब्राह्मण उठून बसले. मग जन्मेजयाला जे काही झालं होतं पातक, ते जन्मेजयाचे दोष आवलेल्या हरले. म्हणजे त्याचे दोष हरले किंवा बाजूला केले. कशासाठी तर हिचं ऐकलं होतं म्हणूनच दोष झालते. म्हणून बहुवारावे वचन. तेव्हा जे काही असेल ते तेवढ्यापुरतं ऐकत जावं. बाकीचं अनेक शब्द आहेत ते टाळायचे. ते शब्द काही
विचारात घ्यायचे नाहीत. सर्वस्वाची नाडी आता त्याने दाखवलं आपलं सर्वस्व काय आहे, तर सर्वस्व परमात्मा प्राप्त करून घेणंच आहे. हेच खरं आहे, सर्वस्वाचं हित आहे ते. पण तिथंच नेमकी ही आडवी येते. नाडी म्हणजे आडवं येणारे. मग हे काय करणार तिथं येऊन? काही नाही, नेमकं त्याच वेळेस आपल्याला काहीतरी करून दाखवणार, बरं वाटत नाही म्हणणार, काहीतरी आरडाओरडा करणार, विवळणार, आरडणार, म्हणजे फसवणार. आणि शेवटी आपल्याला जिकडं जायचं आहे, कीर्तन प्रवचन कुठं काही, त्याच्यात ते नेमकं त्यावेळेस काहीतरी करणार. किंवा एखाद्याने निरोप सांगितला, सांगा त्यांना आज संध्याकाळी कीर्तन आहे. हो सांगते म्हणायचं आणि सांगायचंच नाही. कारण का, तर जाऊ द्यायचं नाही म्हणून. म्हणजे हे जे सगळे हे फसवणारे आहेत. आयसी लाघवाची वेळी. आणि शिवाय जर काही दुखणं भाणं ह्याचं काही करता आलं नाही तर वेगवेगळे चाळे करणार, वेगवेगळे आपल्या ठिकाणी जे जे काही करता येईल ते करणार, लाडूगुडी करणार, पुढं करणार, आणखीन काय करते हे ते म्हणणार. म्हणजे आपल्याला वाटतं की ही जी सांगते हिच्यामुळं आपण ऐकलं पाहिजे असं समजतो. पण तिला खरं काय असतं की आपलं जे सर्वस्व आहे ते प्राप्त होऊ द्यायचं नाही. मग त्याला ते आडवी येणारे आहे. तुका म्हणे दुरी, त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की दुरी ठेवा. दुरी याचा अर्थ अंतर ठेवा. राखता हे तेची बरी, तेव्हा तुका म्हणे दुरी राखता असं ह्याचा अन्वय होतो. हे तेची बरी, तेव्हा तरच खरं आहे, नाही तर तुमचा परमार्थ होणार नाही. कारण हे नेहमी तुमच्या परमार्थाला अडचण करणारी आहे. आता दुसरा अभंग आहे, 210 नंबरचा अभंग आहे. देव आड आला तो मी भोगितो उगला, अवघा निवारिला शीन शुभ अशुभाचा. जीव शिवाचे भातुके केले क्रीडया कौतुके, कैची येथे लोके हा आभास अनित्य. विष्णुमय खरे जग येथे लागलासे लाग, वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ. अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. प्रसादाचा रस तुका लाधला सौरस, पायापाशी वास निकट नवे निराळा. हा 5 चरणाचा अभंग आहे, पण चौकडीचा अभंग आहे. या अभंगामध्ये सुद्धा जे काही ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान समजून आलेलं आहे. आणि मग त्यांनी देव काय करतो, देवानं सृष्टीसाठी काय केलं, हे सगळं त्यांनी विचारात आणलं. कारण एकदा ज्ञान झाल्यानंतर सर्व सृष्टीचा खेळ जो आहे की जसं खांबसूत्राची परी देव दोरी हालवितो, मग देव कसं दोरी हलवतो त्याविषयी ज्ञान झालेलं आहे. आणि मग त्याचं आता काय करतात या अभंगात सांगतात. देव आड आला, देव कशाच्या आड आला की जे काही माझ्या पुढं अनेक प्रकारचं काय आहे की जे मांडून ठेवलं होतं, कोणतं तर कर्मसूत्र. या कर्मसूत्राला देवाने काय केलं, आपल्याकडं घेतलं. म्हणजे जेव्हा ज्ञानानं सगळी कर्म दग्ध होतात त्यानंतर जर आपलं उरलेलं प्रारब्ध आहे हे कोण भोगणार, तर त्यासाठी देव पुढे येतो. म्हणून देव आड आला. आता कशाच्या आड आला, इतर जे काही प्रारब्ध भोग होते त्याच्या. म्हणून मग नुसता आला असं नाही, तर तो मी भोगितो उगला. आता इथं कसं आहे की काही पद्यरचना असतात, पण त्या कशासाठी असतात तर तो मग आम्हाला विचार करायला लावायच्यात. सरळ जर काही ते लिहिलं असतं तर चिंतनाला विषय मिळाला नसता. चिंतन कसं असावं, विचारपूर्वक असावं.
म्हणून इथं सुद्धा तो मी भोगितो उगला असं जरी म्हटलं असलं तरी कसा अन्वय झाला? तो भोगितो मी उगला असा अन्वय झाला. म्हणजे तो मी शब्द एकत्र केला आहे, पण सांगताना कसं आहे? तो भोगितो मी उगला. आता माझं जे काय असेल प्रारब्धातलं कोणतंही काय असं ना कर्म किंवा त्याचं सुख दुःख कोण भोगतोय? तो भोगतो. आणि मी उगला, मी मात्र शांत आहे, मी उगीच राहिलो. उगला याचा अर्थ मी आता शांत राहिलो आहे किंवा निवांत आहे, तटस्थ आहे, मला काही त्याचं नाही. मग ही जे सुखदुःख आहेत हे कोण भोगतं? तर तो. आता असं का होतं बरं? कसं होत असेल असं? याचं कारण आहे की जे ज्ञानी पुरुष असतात ते ज्ञानी पुरुष सुखदुःखाच्या परिणामाकडे लक्ष देत नाहीत. मग कोण पाहतं त्याला? तर हा परमात्मा साक्षी होऊन पाहतो. साक्षी झाला म्हणजे त्याला कळतंच की हे सुख आहे, हे दुःख आहे, म्हणून त्यांनी ते भोगलं असं समजलं जातं. अवघा निवारिला. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की जे जे काही मला आता त्या परिणामाचं पापपुण्य येणार आहे ते पापपुण्य माझ्यापासून बाजूला झालं. निवारला म्हणजे बाजूला काढलं. की जसं पापपुण्य अंगी घेतले जडोन वर्मनेने कोण करीता तो. खऱ्या अर्थानं कोण करतंय हे आपण वर्म कळून घेतलं नाही म्हणून पापपुण्य अंगी आलं. आता ज्यांनी हे वर्म जाणलं त्यांनी काय केलं? त्याच्याजवळचं हे जे काही प्राप्त होणार आहे पापपुण्य किंवा त्याच्याकडे येणारं सुख दुःख आहे ते सगळं बाजूला केलं. कुणी केलं? निवारीला. ह्या देवानंच निवारलं, ईश्वरानं ते निवारलं. क्षीण शुभ अशुभाचा. तेव्हा कर्माला काय असतं? शुभ आणि अशुभ हे दोन प्रकार असतात. शुभ कर्म आणि अशुभ कर्म. मग शुभ कर्माचा आपल्याला आनंद होत असतो, अशुभ कर्माचं दुःख होतं. पण हे दोन्ही काय केलेत? भगवंतांनी बाजूला ठेवले. शुभही स्वतःकडंच घेतलं, अशुभही स्वतःकडंच घेतलं. त्याला आता मागच्या तुकड्यात सांगितलं अवघा निवारीला. मग कर्माचे जे परिणाम आहेत की जेणेकरून आमच्याकडं क्रियमान उभा राहायचं आहे ते क्रियमानच देवाने आता काढून टाकलं ना. मग हा कर्म करतो हे दिसतंय, पण कर्म करतोय ते ईश्वरच आहे, कर्म करणारा हा नाहीच. त्यामुळं झालं काय? याला ते शुभ आणि अशुभ हे जे पुढं बंधन करणारे आहे ते काही उरलं नाही. जीव शिवाचे भातुके केले क्रीडया कौतुके. आता देव कसा खेळतो पहा. तर आमच्या ठिकाणी जीव आणि शिव आहे, हे दोन्ही जरी असले तर हे म्हणजे कोण आहे? तर भातुके. भातुके म्हणजे काय असतं? तर लहान मुली खेळ मांडतात, त्याच्यामध्ये राजा राणी मांडतात, अजून काहीतरी, मग काहीतरी सगळं त्यांच्या खेळातल्या बाहुल्या ते सगळं मांडायचं. मग त्याला काय म्हणतात? भातुकलीचा खेळ. मग ही जीवन शिव ह्या देवाच्या भातुकलीचे खेळ आहेत. आता जीवसुद्धा काय आहे? त्यातलाच, शिवही त्यातलाच. केले क्रीडया कौतुके. त्याला खेळ करायचा आहे. जसं मुली खेळापुरतं या सगळ्या गोष्टी पुढं मांडतात, खेळ संपला म्हणजे ते सगळं काय असेल मांडलेलं ते सगळं भरून टाकतात. तसं ह्याने काय केलं की हे क्रीडा करण्याकरता घेतलं. कैचे येथे लोके. आणि मग हे सगळं जर खरंच असेल खेळच देव, तर मग कुठलं राहिलं आहे लोक? कैचे येथे लोके. हा स्वर्गलोक, हा मृत्यूलोक, हा पाताळलोक, कशाचं काय? हे देवाचे खेळ आहेत. देवाने आपलं खेळ मांडण्याकरता चांगलं काय असेल ते आपण कसं चांगल्या वस्तू कुठंतरी शोकेसमध्ये कपाटाच्या वर ठेवून देतो आणि अशा तशा वस्तू खालीच टाकून देतो. तसंच देवाने केलं. हे चांगले म्हणले जाऊ द्या स्वर्गात, हे मध्यमय राहू द्या मृत्यूलोकात, हे त्याच्यापेक्षा खाली जाऊ द्या. हे त्याच्या खेळातलं हे सगळं. वास्तविक पाहता कशाचा लोक आणि कशाचं काय? काही नाही, सगळं देवाचा खेळ आहे हा. हा आभास अनित्य. तेव्हा आभास म्हणजे प्रतीतीला येणं. प्रतीती म्हणजे अनुभवाला येतं आहे, पण अनित्य आहे म्हणजे खोटं आहे. दिसतंय हे आहे पण अनित्य आहे.
तेव्हा दिसतं आणि त्यानंतर नाचतं. हे जर आपण नेहमी पाहत असेल तर तसं हे सगळं जगत आहे. हे दिसतं, प्रतीती मात्र आहे. जे दिसतंय खरं आणि परत त्याचं काय आहे, अनित्यताही कळून येते. मग कोणाला नाही कळत? फक्त ज्ञानीयाला, ग्रंथ वाचणाराला, ग्रंथ ऐकणारालाच कळतं का हे अनित्य आहे. सगळ्यालाच कळतं. कुठली गोष्ट झाली तरी किती दिवस राहायचं आहे, ह्याला काय आहे असं कळतंच. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला अनित्यत्व कळतच असतं. पण आभास वाटत नाही. समोरचं आहे ते काही काळापुरतं आहे असं न वाटता कायमचं वाटतं आणि मग अनित्यताच्या गोष्टी विसरतो. जेव्हा नाश पावतं तेव्हा म्हणतो हे अनित्यचं आहे. आता हे दोन्ही काय केले, भगवंतानीच खेळ मांडलेत. आपल्यापुढं जो खेळ आहे तो दृश्यालाही दाखवायचा आणि दृश्य संपूनही टाकायचं. विष्णुमय खरे जग, येथे लागला असेल लाग. आता त्याच्या ज्ञानानं लक्षात आलं हे जे काही सगळं जग आहे ते विष्णुमय. विष्णुमय का म्हणायचं? तर विष्णूंनी प्रत्येक अणूमध्ये प्रवेश केला आहे. मग जग अणूच बनलेलं आहे. कोणती गोष्ट झाली तरी एका ह्याने बनते का? कशानंच नाही. साधा दगड आपल्याला दिसतो खरा, पण तो कणाकणानेच बनलेला असतो. दुसरी गोष्ट, घराच्या भिंती दिसतात, ती एक 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 वीट मांडत मांडतच नेलेले असतात. काही झालं तरी घरात काय आहे की दळण केलेलं असतं. मग गव्हाची एक एक दाणा असतो त्याचं दळण होतं, ज्वारीचा एक एक दाणा असतो त्याचं दळण होतं, त्याची भाकरी होते, आता त्याची चपाती होते. हे सगळं एकेकाचं दिसतं. तसं पाहायला गेलं तर अणूपासूनच हे सगळे आणि सर्व अणूमध्ये विष्णूचा प्रवेश आहे. म्हणून खरं जग जर काय असेल तर विष्णुमय आहे. येथे लागतसे लाग. आणि मग हे काय झालं की समजून घ्यायला लागल्यानंतर असं सिद्ध होतं की हे सगळं विष्णुमय आहे. म्हणजे मग प्रत्येक गोष्ट लागते. कधी कधी काय आहे की कधी कुणी मोठ्याने बोलणारा लागतो, कोणी हलवून बोलणारा लागतो, कोणी रागवणारा लागतो, कोणी गोड बोलणारा लागतो. हे सगळं असंच आहे. एक घर होतं आणि त्यांच्याकडे शेती होती आणि ते काय त्यांनी 2-3 भाऊ. मग शेती अशीच इथं एक थोडं, तिथं एक थोडं, तिथं एक बागायती शेती. पण इकडे एक माळा आहे, तिकडे एक माळा आहे, तिकडे एक माळा आहे आणि सगळ्याचे ठरलेले हे. कोणी कधी काय हे घरातले घरात. एकाने सकाळी 7ला बाहेर पडायचं आणि तिथं 9 वाजेपर्यंत त्या मळ्यात राहायचं. तोपर्यंत 9ला गडी येणारे, बाकीचे मजूर येणारे तिथं आले की त्यांना कामं सांगायची, सगळं करायचं की 9ला बरोबर त्याने ते मळा सोडायचा आणि दुसऱ्या मळ्याकडे जायचं की दुसऱ्याने तिथं यायचं. म्हणजे असे ह्यांची चक्रच बरोबर संध्याकाळपर्यंत फिरायचं. आणि त्यात ठरलेलं आज कोणी कोणाला काय करायचं ते ह्यांचं घरीच ठरलेलं काय काम आहे तेच. एखाद्याने गेलं म्हणजे सगळ्याला सारखंच बोलायचं, नाही केलं तू तसंच नाही केलं, असाच आहे तू तसाच आहे. कोण मजूर असेल त्याला सारखं रागवायचं. त्यांनी निघून जायचं की दुसऱ्याने गोड बोलत यायचं, चांगलं केलं आहे तुम्ही, चांगलं केले. त्यांनी त्यांचे ते पद्धतच ठेवलेली. म्हणजे हे सगळं निश्चित करून केलेलं आहे. हे जसं असतं तसं हे सगळं भगवंतानी काय केलं आहे तर येथे लागत असे लाग हे भगवंतानीच करून ठेवले. कुणी मनुष्य कसा, कोणी मनुष्य कसा, हे सगळे जे काय केलं हे मात्र आता आम्हाला शोधल्यावर लक्षात आलं की तूच आहेस हा, की कधी ह्या स्वभावाचा कधी त्या स्वभावाचा. वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ. तेव्हा हे करण्यासाठीच तू केलं. मग कुणीतरी काय आहे सगळ्या जगाला शिकवणारा लागतो, मग तो एक वर्ण झाला. सगळ्या जगाचं रक्षण करणारा लागतो, तो एक वर्ण झाला. जगाला काय आहे, काय आणायचं, काय ठेवायचं, काय लागतं त्याचा व्यापार करणारा लागतो, तो एक वर्ण झाला. हे तूच केलेले खेळ आहेत. कोणाला काय सगळ्या जगाचं कसं पालन पोषण करावं हे ठरवतो. त्यामुळे हे सगळे तुझे खेळ आहेत देवा, हे मला आता माझ्या शोध घेतल्यानंतर लक्षात आलं. अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न भिन्न भिन्नाभिन्न.
आता हे सगळं जर एकाच ह्याने सगळं बनत गेले तर वेगवेगळं कसं असेल? प्रत्येक गोष्ट बनवताना जर एकच आहे तर त्याच्या ठिकाणी भिन्नता कशी असेल? म्हणजे मग एकच जसा कुंभार आहे, त्या कुंभारातनं गाडगी त्यांनी एकट्यानेच बनवली, भाजून काढली आणि घरोघरी आणू दिली. आता ती एकाच कुंभाराची, एकाच मातीची, पण मग ह्याच्यात त्याच्यात कशात काय ठेवायला लागल्यावर आपल्याला म्हणायला लागले हे मिठाचं गाडगं, हे चटणीचं गाडगं, हे लोणच्याचं गाडगं. आपण गाडगी एकच आहेत ना, एकाच कुंभाराची, एकाच. ह्याला भिन्न भिन्न आम्ही का ठेवलं? त्यातल्या मालामुळं. मग आता ह्याने विचार केल्यावर ठरवलं की कुठे भिन्न, काही नाही, ह्यातला मालसुद्धा आपणच काहीतरी कारणानं ठेवलेला आहे, तेव्हा हे सगळं भिन्न नाहीच. मग भिन्न भिन्न का केलं? तर समजून यावं म्हणून. एक एक ठशातली माणसं, जसा छाप असतो का नाही काही देवाच्या मूर्ती बनवण्याचा ह्याचा, तसं जर झालं असतं, एका छापाचे पुरुष, एका छापाच्या स्त्रिया, तर कसा व्यवहार झाला असता? कोणी कोणाला काय म्हणून बोललं असतं? काय जुळीव होतात ती सारखी दिसली तर जगाला कळत नाही हे कोण आहे हे कोण आहे. आणि सगळं जग जर सारखं असतं तर कसं झालं असतं? म्हणून देवानं प्रत्येकाचं भिन्नत्व केलं. सगळे नाक, डोळे, कान, जीव, जीवणी सगळ्याला आहे, पण कुणाची कशी तर कुणाची कशी. प्रत्येकाच्या ठिकाणी थोडं तरी बदल करत, थोडा तरी बदल करत करत आणलं. ही काय झाली? भिन्नता. पण जेव्हा ज्ञानानं विचार केल्यानंतर कुठे काय भिन्न? वेद पुरुष नारायण. तेव्हा हे सगळं ह्या वेदो नारायणानं सगळं केलं, पण भिन्न भिन्न कुणी करून ठेवलं? तर वेदानं. का केलं? तर तेने केला निवाडा. त्यांनी हे सगळा निवाडा करून ठेवला आहे की हे असं आहे, हे तसं आहे. म्हणजे कोणाला काय काम द्यायचं, कोणाला काम काय द्यायचं हे ठरवलं. आणि त्याप्रमाणे म्हणजे आत्तासुद्धा एखाद्या ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी असतो, त्यानंतर खाते सांभाळणारे अधिकारी असतात, पुन्हा त्यांच्या हाताखालचे कारकून असतात, त्यांना सगळ्याला मदत करून ह्यात इकडचं तिकडं पुरवणारे शिपाई असतात. ही सगळी आताची जी काय रचना ऑफिसमधली, ही पूर्वीच वेदाने करून ठेवलेली. पूर्वीच वेदाने एक प्रमुख, दुसरा त्याच्या खाली, दुसरा त्याच्या खाली, सगळं तिथल्या त्याच व्यवस्था आत्ता पण आहे. आणि हे कोणी करून ठेवलं? तर वेदपुरुष. वेद कोण आहे? तर वेद हा एक वेदो नारायणच त्याला म्हटलं जातं. त्यांनीच हे सगळे एवढा निवाडा करून ठेवलेला आहे. प्रसादाचा रस. आता हे ज्याला कळालं, हे सगळं दिसत असलं तरी हे भिन्न नाही, हे एकच आहे. आणि हा परमात्माच सगळं काही नटलेला आहे, तोच हे सगळे खेळ मांडतो, असं जर कळालं तर ह्या सगळ्यापासून कोणता प्रकारचा परिणाम होणार नाही, पण आनंद होईल की भगवंतानी कसा खेळ मांडलेत, भगवंत कसा खेळ खेळतो, कोणाला काय कोणाला काय. मग हा आनंद रस याला काय आहे? प्राप्त होऊ लागला. आनंद रस रूपी प्रसादच मिळाला. कारण मी जगाकडं पाहतो, ते कसं पाहतो? तर भगवंतानी हे सगळं कसं नटवलं आहे आणि कसे खेळ खेळतोय हे पाहायला लागलो की मला आनंदाचा रस मिळाला. तुका लाधला सौरस. तेव्हा हा जो रस आहे तो इतक्या गोडीनं मला मिळालेला आहे की ही गोडी आत्तापर्यंत मला दुसरं कुठंच नव्हती. आत्ताच कळाली की सगळं जग बघत असताना जगातले जर काही आम्ही भिन्नता पाहिली, भेद पाहिले, तर भेदाने आम्ही सुखी दुःखी होऊ. पण भेद सोडून जर आम्ही जगाकडे पाहिलं तर निश्चित आम्हाला काय आहे की आनंद रस मिळेल आणि ह्या सगळ्या जगाविषयी प्रेम जागा होईल. तेव्हा हे जे सगळं आहे हे प्राप्त जर झालंच, म्हणून पायापाशी वास. तेव्हा आता काय करायचं आहे? तर भगवंताच्या चरणाजवळ राहायचं. कशामुळं? तर हा सगळा खेळ खेळतो आणि तो खेळ कसा करतोय ते बघायला मिळेल. त्याच्याजवळ बसलं म्हणजे झालं. हा खेळ, एखादा खेळ करणारा असतो, दुसऱ्याला
त्याचं वाटतं कसं करतोय हा, कसं त्याला खेळता येत असेल, कसा खेळ खेळवतोय. आणि त्याच्या पायाजवळ बसलेलं त्याचं पोरगं, त्याला माहिती आहे काय करतात ते, कसं करतात कसं नाही. तसं देवाच्या पायाजवळ बसल्यावर कळेल की आपल्याला देव काय करतो, कसे कसे खेळ मांडतो, काय करतो. म्हणून वास निकट नव्हे निराळा. आता वास निकट आणि नव्हे निराळा म्हणजे त्याच्यापासून आता बाजूला राहणारच नाही. विराळा नव्हे, तिथून दूर राहणार नाही. मग कुठं राहीन तर देवाच्या निकट. निकट म्हणजे जवळ, जवळच राहणार. जवळ म्हणजे कुठं तर पायापाशी. देव कुठल्याही असं आहे की देव, मोठे अधिकारी आणि संत महात्मे यांच्या मांडीला मांडी लावून कधी बसायचं नसतं, कधी तसं त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहायचं नाही. ते चालत असले तर त्यांच्या बरोबरीने चालायचं नाही. एक तर त्यांच्या पुढं तरी चालायचं नाही, तर एक मागं. बसताना त्यांच्यापासून अंतराने. तसं केलं. मी निकट आहे पण कुठं बसलो आहे, पायापाशी. आणि निराळा कधी म्हणजे त्यांच्यापासून दूर कधी जाणार नाही, तरच मला ह्या देवाचे खेळ कळून येतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.